हॅलो चेक. हॅलो चेक. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतो. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच. पहिला बॉल इथे कॅच ड्रॉप झाली. हॅलो चेक. हॅलो चेक. इकडे आपण पाहतो ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहे जरूर आडव्या बॅटने, परंतु फक्त लातील पाहत आणि आज चौकार आलाय. 4 धावा लगेच ते अकाउंट ओपन केलेत. खरं तर आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठावरती सन्मान्य आदरणीय योगेश डुमा साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समोर आपण पाहतोय सुएकचे मगर साहेब. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक पहिला तुम्ही पाहतात. ऑफ ट्रॅकर आणि इकडे आपण पाहतो डॉट बॉल आलाय. योगीराज बुटेरे करताना ग्रामीण टेनिस क्रिकेट करताना तुम्ही पाहतात जरूर. सात धावा. फिल्डर आहेत आणि विकेट. विकेटचं बटन परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. चला स्पीडअप करा. 3 ओव्हरची मॅच. वेळ घेऊ नका. टाइम फार कमी आहे. काळोख देखील पडत चाललाय. आडवा बॅटने केलाय कडवा प्रहार. शॉर्ट ऑन पुल. ब्युटिफुल. पॉवरफुल आहे. वंडरफुल आहे. आणि बॉलला केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. षटकार. का बॅटिंग चालू मैदानात 7 मध्ये. जगदीशच्या बॅट मधून काढताना आपण मगाशी पाहिला बॅटिंग केली, परंतु आता वासुदेव मैदानात 7 मध्ये बॅटिंग करतोय. अगदी नैसर्गिक दृश्य देखील पाहू शकतात. कॅप्चर करण्यात आलाय NB लाईव्ह यांच्या माध्यमातून. पोई म्हटलं तर योगीराज महाराज बुटेरे गेल्या कित्येक वर्ष या पोई गावाला संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आणलं असं व्यक्तिमत्व योगीराज महाराज बुटेरे. परंतु इकडे चुकी घडली मैदानात 7 मध्ये. इकडे गॅप मोठा नाही. धावांचा तोटा आलेला या 4 धावा. चौकार.
18 धावा फलकावरती आहेत. 18 ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 3 ओव्हरचे मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. 18 धावा फलकावरती आहेत. आमचे संपूर्ण आपण पाहिलं भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी ज्यांनी घेतली आहे आणि अगदी इकडे सुंदर गोलंदाजी. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य आदरणीय योगेश शेठ डुमा साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सुयेकजी मगर साहेब, माजी सरपंच आणि दमदार असं व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व, सातत्यानं प्रत्येक खेळाडूला अगदी प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. आणि योगेश शेठ डुमा साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्या स्पर्धेचा आनंद घेतात. इकडे वासुदेवचा ब्रँड दाखवणारा आलेला हा कोसले गावचा षटकार, सिक्सर. का बॅटिंग चालू आहे मैदानात 7 मध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ कंप्लीट. 24 धावा फलकावरती आहेत. 24 ऑन बोर्ड. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, कारण की तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. पोई संघ संध्याकाळचं सत्र तुम्ही अनुभवतात. एक दमदार अशी क्रीडा स्पर्धा आपण जर पाहिलं तर आज खरं पहिला दिवस आहे आणि अजून 3 दिवस ही स्पर्धा एन्जॉय करणार आहात. एक दमदार अशी स्पर्धा. आज A+ पोलमधील सर्व संघ टेबल टॉपर्स या विभागातील तुम्हाला खेळताना पाहायला नक्कीच मिळालेत. आणि आता उद्याच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर A पोलचे सर्व संघ खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपण विचार केला, चला पोई संघ वेळ का होतोय, तुम्हालाच बॅटिंग करायची इनिंग नंबर 2 मध्ये. 24 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉल होती यार. ओ इकडे आपण पाहतोय थोडंसं नक्की स्लिप झाला असेल पाय, मे बी त्यास ओ अगदी पाहिलं आपण ऑन स्क्रीन. अगचा पाय अगदी स्लिप झाला. पहिलाच बॉल आडव्या बॅटने लॉंग ऑन ला डीप मध्ये फिल्डर आणि विकेट समाधान. जेडीला परतावा लागेल. जगदीश बॅक टू डकआउट. जगदीश यावेळेस नक्कीच परततोय मैदानाच्या बाहेर आणि न्यू बॅटर मैदानावरती येतील. आय थिंक विघ्नेश आलेत. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये एंटर होतात. विघ्नेश न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये. ओव्हर नंबर 3 आखरी शेवटचा. चला धावा जरा विघ्नेश, वेळ घेऊ नका प्लीज. चोवीस धावा फलकावरती आहेत. इस विश्वाची केने व्हॉइस ऑफ टिटवाळा म्हणून त्याची ओळख आहे. या आपण विशू आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विश्वाची केने सरांचं नक्कीच आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक सरचं हार्दिक स्वागत आहे. या आपण आपलं मनपूर्वक सरचं स्वागत. ओ इकडे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेच करतात आणि अजून एक धक्का. विकेटचं बटन बॅक टू बॅक. सेकंड इन रो बाय. विकेटचं बटन पाहायला मिळतं. बॅक टू बॅक दुसरी विकेट इकडे नक्कीच कॅरी करत असताना गोलंदाज दीपक. पहिल्या बॉलवरती देखील विकेट, दुसऱ्या बॉलवरती देखील विकेट पाहायला मिळते आणि बॅक टू बॅक अजून एक धक्का लागत असताना ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 पाहायला मिळतोय. चला वेळ घेऊ नका. चला या बॅटर तुम्ही बाहेर या लगेच, असं काही रूल्स नाही आहे. विशू केवने आपला मनपूर्वक सरचे स्वागत आहे. व्हॉइस ऑफ टिटवाळा म्हणून जसे ओळख आहे आणि सातत्याने या परिसरामध्ये एक दमदार असा आवाज उल्लेख ज्यांचा सातत्याने होत असतो असं व्यक्तिमत्व आहे आणि दोस्ती जिल्ह्यातील राजा माणूस देखील आहे. या आपण आपलं मनपूर्वक स्वागत आहे विशू, मनपूर्वक स्वागत, वेलकम. 24 धावा फलकावरती आहे. 24 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती ऑन गोईंग. ओव्हर नंबर 3. चोवीस धावा फलकावरती विशू केवनेचं नक्कीच आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत आहे विशू, वेलकम. सेकंड इनिंग मध्ये नक्कीच त्यांचा आवाज तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक गोड आवाज आहे. प्रत्येकाला आवडणारा असा आवाज म्हणजे विशू केवने यांचा आवाज.
इकडे ऑन साइडला टर्न नक्कीच केला, एक सिंगल नक्कीच मिळते, सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती 25 ऑन अबाउट 25 धावा धाव फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ कंप्लीट आहे आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 टू गो. शेवटचे 3 बॉल 25 धावा धाव फलकावरती. स्पीडअप करा प्लीज. बघा पोई संघ तुम्हालाच नंतर प्रॉब्लेम होणार आहे. शेवटचे 3 बॉल 3 टू गो. ओ इकडे आपण पाहतोय ब्लॉक होलचा बॉल पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट डिझेलला फिल्डिंग मध्ये चुकी घडत असताना बॅक टू बॅक इथे चुका घडतात. या 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 27 ऑन अबाउट 27 धावा धाव फलकावरती आहेत. 27 अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. शेवटचे 2 बॉल. आखिरी 2 गेंदे शेष है. फिर से एक बार गेंदबाजी के लिए दीपक. वो आड़े बल्ले से खेलते हुए ऑन साइड यहाँ पर खेल दिया भाई. फील्डर मिड विकेट रिजर्व में एक सिंगल तो कंप्लीट. दूसरे की यहाँ पर कोशिश जारी और यहाँ पर 2 रन मुकम्मल कर चुके. क्या बात है. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन यहाँ पर कंप्लीट हो चुके आणि 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 ऑन अबाउट. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. आखरी गेंद शेष. फिर से एक बार. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. वेळ देखील भरपूर झालाय. शेवटचा बॉल अलॉंग विथ अ कार्पेट ऑन साइडला टर्न केलाय. फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल आणि इकडे 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. 2 धावा कंप्लीट होतात. तिसऱ्याचा प्रयत्न आहे परंतु मिळणार नाही. चला लगेच स्पीडअप करा. 31 धावा धाव फलकावरती आहेत आणि 32 धाव्यांची गरज मैदानात 7 मध्ये पाहायला मिळेल आणि 32 धावा खरा तर डिफेंड होतील का चेस होतील ते ऐकण्यासाठी आपण करतोय मायक्रोफोनवरती इन्व्हाइट आमचे सती समालोचक मित्र आणि व्हॉइस ऑफ टिटवाळा खरा तर ज्यांचा आवाज अखंड महाराष्ट्रभरामध्ये नक्कीच ऐकायला मिळतो. विश्वासी केने सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. ओव्हर ड्यू विश्वास सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. येस धन्यवाद अनुजी मोरे. त्याच्या सोबतीनं आमचे प्रसाद यांचा देखील आवाज ऐकलात. बदलापूरचा गोड आवाज नेहमीच आमच्या सोबत मुरबाड बदलापूर या विभागामध्ये असतात. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. उद्या देखील ते सज्ज होतील. आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस स्पर्धेचा एकता स्पोर्ट्स घोडसे आयोजित एकता चषक 2026 हा थरार आपण पाहतोय आणि याचा पहिला दिवसातील ही अंतिम लढत. एका बाजूला टीम आपण पाहतोय पोई आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय ई स्टार कोसले. या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या मंचावरती आमचे नक्कीच गुड्डू शेठ धुमाल नक्कीच आपण पाहू शकता. एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहतोय सुयोगजी मगर यंग डॅसिंग पर्सनॅलिटी. यंदा कर्तव्य सुयोगजी मगर यांना देखील आपण पाहू शकता. आणि नक्कीच नेहमीच आमच्या संवेद त्यांचा देखील दिलखुलास व्यक्तिमत्व आपण पाहतोय. एका बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणशे नक्कीच सभापती संचालक आणि दुसऱ्या बाजूला माजी सरपंच देखील आहेत. परंतु भावी येणाऱ्या काळामध्ये कुठलं तरी पद त्यांच्या नावावरती असेल यात मात्र शंका नाहीये. नेतृत्व चांगलं आहे. परंतु मॅचला सुरुवात करूयात. आमच्या संवेद करण देखील जॉईंट आहेत. आमचे नरेश दादा देखील आहेत
खंदे समर्थक आमचे नक्कीच या ठिकाणी मात्र दिनेश सर देखील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आमचे निवृत्तीदाता NB लाईव्ह ज्यांनी नक्कीच नुकतंच चालू केलं होतं मागील वर्षामध्ये, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात. आणि मधाच्या आतमध्ये संघ आपण पाहतोय ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली. आमचे योगराजी बुटेरे आता इथे इन ऍक्शन मध्ये त्यांना पाहतोय. पुढच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं एकता स्पोर्ट्स घोडसई एकता चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत असेल. सलामीशी जोडी मधाच्या आतमध्ये स्ट्राईक हँडलाचं बॅटर भावेश, नॉन स्ट्राईक हँडलाचं बॅटर तेजस सज्ज झालाय. आणि जिंकण्यासाठी आता 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वासुदेव मैन एक्सपिरियन्स स्टार कुसले संघाच्या वतीनं. चला जास्तीचा वेळ आता मात्र आपण घेऊ नका, कारण की बॅट लाईफचा इफेक्ट कुठल्याही संघावरती होऊ नये. त्या अनुषंगाने आयोजकांच्या वतीनं सूचना. गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. जिंकण्यासाठी 32ची आवश्यकता, स्ट्राईकला 22 सज्ज. ओ पहिला चेंडू इथे मात्र पॉवरफुल गोलंदाजी, गुड लेंथ स्पॉट वरून आपण पाहिला तर चेंडू अतिरिक्त बाउन्स झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. आणि इथे मात्र पहिला चेंडू डॉट आला. 32 बनवायच्यात, 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुंदर असे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, क्वालिटी विथ क्लिअरिटी. आणि या ठिकाणी मात्र नेहमी सातत्याने आमचे कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत किरवलीचे. ओ पुढेशा चांगला स्ट्रोक, क्या बात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडू इथे मात्र जातोय आउटफील्ड फास्ट. चेंडू नॉन स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. हा चौकार पाहायला मिळतोय. आणि चौकाराच्या मधीनं अकाउंट ओपन. पोई संघ मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय आमचे आदरणीय आधारस्तंभ घोडविंदे सर आणि त्यांचा गावचा संघ मधाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये. आणि त्यांच्या देखील शुभेच्छा जरूर आपल्या संघाला असतील. चौकार आला वासुदेवच्या अगेन्स्ट. हो पुढेशा बॅक टू द बॉलर खेळला क्षेत्ररक्षक सज्ज होते मिड ऑनला, परंतु एक चिकी सिंगल आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू काय. परंतु क्रीडांगणाच्या नक्कीच आपण भौगोलिक रचनेनुसार विचार केला तर कुठेतरी असं वाटतंय की आता धावा वाचवल्या, कारण की आपण पाहिलं होतं फेकी तिथे ॲक्युरेट नव्हती. जिथे सिंगल होती सिंगलला तिथे मध्ये परावर्तित केलं, त्या म्हणजे धावा आल्या तब्बल 3 धावा. आमचे गुणलेखक आमचे करण आमच्या संपे जॉईंट झालेत आणि ते माहिती पोहोचवतात. दिवसभर त्यांची देखील मेहनत आहे, दिलगिरी व्यक्त करेन कारण की स्पर्धा आपण आधी घेतली होती त्या स्पर्धेसाठी आम्ही आवर्जून उपस्थित होतो, परंतु काहीशा अडचणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, स्पर्धा पुढे गेली, पोस्टपोन झाली, आर्थिक अडचणी होत्या, ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. परंतु आमचे 2 किंग मेकर त्यांनी त्या जरूर अडचणी तुमच्या दूर केल्या असाव्यात. आणि स्पर्धा आता मात्र दमदार भव्य दिव्य योजना आपण पाहतोय. आणि आता जिंकण्याचं समीकरण, उर्वरित चेंडू शिल्लक 15 आणि जिंकण्यासाठी 25 धावेंची आवश्यकता. शाखेनलाचा बॅटर लेफ्ट हँडर तेजस. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग, पंचांनी नो घोषित केला आणि नो कसला तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. नो नाहीये पंच, तुम्ही तसा इशारा केला होता. चला आपण दिलगिरी व्यक्त करूयात. त्यांनी सांगितलं होतं की टू गो, काही हरकत नाही, डी फॅक्टर आहे, संध्याकाळचं सत्र आहे, कुठेतरी नजरअंदाज होतोय. आणि चांगली या पंचांची भूमिका आमच्या पंचांनी देखील केली, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या वतीनं. आणि आता जिंकण्याचं समीकरण 14 मध्ये 25 बनवायच्यात. चांगली गोलंदाजी वासुदेव सातत्याने इथे मात्र यॉर्कर लेन चेंडू अतोलतोय. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले डीप मध्ये मिड विकेट, नजर अटी दुर्घटना घटी, सिंगलला डबल मध्ये परावर्तित केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि या 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 9 रन्स ऑन दी बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. जिंकण्याचं समीकरण 13 चेंडू आणि 13 मध्ये बनवायच्यात. 23 धावेची आवश्यकता असेल. ओहो प्लेड ऑन, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांवरती आदळला आणि महत्वाचा विकेट फलंदाज तेजस बाद झालाय. पहिला विकेट, पहिला फलंदाज बाद टीम पोईचा. फलंदाज तेजस बॅक टू द पवेलियन. ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट आता मात्र इथे प्रस्थापित केली जाते.
आपण विचार केला कोसले संघ एका बाजूला आहे, त्याच्या बाजूला विचार केला तर गिरसे, त्याच्या बाजूला शेरे आणि हे सातत्याने हे तीनही गावं एकत्रित क्रीडा संकुलावरती त्यांच्या मैदानावरती प्रॅक्टिस करायचे, परंतु असा काही एक हिरा चमकला की ओमकार तारमळे, ज्याला आम्ही नेहमीच आमच्या सोबत न्यायचो, TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, त्याच्यावरती विश्वास त्याने तिथे चमकवला. आता आपल्या या विभागातून नक्कीच IPL खेळताना त्याला देखील आपण पाहणार आहोत, परंतु सध्या विजय हजारे ट्रॉफी देखील तो गाजवतोय, त्याला देखील आपण शुभेच्छा देऊयात आपल्या या संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या वतीनं. आणि जाऊयात मागच्या दिशेने आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पांडुरंग वरती ही जबाबदारी आहे. जिंकण्याचं समीकरण 12 चेंडू आणि 12 मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. ओ फटका दमदार आहे, बॅक टू द बॉलर, चेंडूला खेळून काढलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तयार आणि इथे मात्र एक धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय, कारण की कुशल मोमेंटला सामना आलाय. जर सामना जिंकला तर संघ एकाच चमचमत्या ट्रॉफीचा, एकता स्पोर्ट्स घोडसईच्या, एकता चषकाचा इथे हकदार बनेल. ओ फुलटॉस चेंडू, इथे मात्र स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय, एक तर झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. चांगली बॅटिंग देखील सुरू आहे. इथे मात्र फटका आता सीमारेषेच्या बाहेर जात नाहीये, परंतु सिंगल डबलने धावफलक पुढे सरसावला जातोय. मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आणि या 2 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट, 12 रन्स ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावरती, 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 20 धावेंची आवश्यकता असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. दिवसभर आपण मेहनत घेतले, मेहनतीचं फळ जर हवं असेल तर आता इथून चांगली इनिंग साकारावी लागेल. बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र थोडस निराश नितीश देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न तर सुरू आहेत पोलीस संघाच्या वतीनं, परंतु त्याहूनही अधिक प्रयत्न गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचं देखील पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 19 धावेंची आवश्यकता. आता टीम मीटिंग आपण घेऊ नका, बॅट लाईफचा इफेक्ट आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर असे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा, याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती फ्लिक केला, फ्लिक ऑन दी रिक्स, डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आता पंचांना देखील डोळ्यामध्ये तेल घालून पंचांची भूमिका साकारावी लागेल, कारण की आता कुशल मोमेंटला सामना आलाय. धावसंख्या धावफलकावरती 15 रन्स ऑन दी बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. आता जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये बनवायच्या धावा 17 धावा. 8 चेंडू 17 धावेंची आवश्यकता. कोण जिंकेला सामना? एका बाजूला पोई, दुसऱ्या बाजूला कोसले संघ. प्रयत्नांची पराकाष्ठा केली दिवसभर, सकाळपासून या दोन्ही संघांनी मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ आता मात्र काहीच अंतरावरती. फटका तर दमदार आहे, इथे मात्र अपड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून येत आहेत, एक तर झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. ओहो, इथे गोलंदाज पांडुरंगने केलंय काय, तर यष्टांवरती जरी चेंडू लावला असता तरी सुद्धा फलंदाज बाद झाले असते, कारण की नॉन स्ट्राइक एंडला याचं बॅटर नितीश पोहोचले नव्हते, परंतु 2 धावा धावफलकावरती जोडल्या आणि आता मात्र वेगाने धावफलक. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. क्या बात आहे, कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, क्वालिटी विथ क्लॅरिटी आपण पाहतोय. आमचे निवृत्तीदाता बजागे NB लाईव्ह किरवलीशे नक्कीच, आणि ही आपली लाईफ लाईन. ओहो, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. संकेतने शॉट थर्डला कमालीचा झेल टिपला. ऍक्शन रिप्लाय मध्ये जरूर ही कॅच आपण पुन्हा पाहू शकता. पांडुरंगने इथे मात्र हा चेंडू आपण पाहिला तर अवे ऑफ द बॉडी चेंडूला पिच केला, हलके फिंगर रोल केल्या आणि कुशल मुवमेंटला हा ड्राईव्ह लगावला आणि हा कमालीचा झेल. क्या बात आहे, कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच पकडली की मॅच पकडली आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता मात्र चला टीम मीटिंग करू नका, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम कोसले संघाला विनंती असेल 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 15 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू आणि 15 धावा. यस, टीव्ही स्क्रीन वरती आता मात्र आपण पाहिला तर स्कोर अपडेट देखील झालाय. 6 मध्ये आता 15 बनवायचे आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संकेत वरती जबाबदारी आहे, त्यानेच तो झेल देखील टिपला. आता मॅच मध्ये त्याने कमबॅक जरूर करून दिलाय, परंतु इथून मॅच पुढे जाईल का? 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेंची आवश्यकता. जास्तीचा वेळ आता आपण घेऊ नका, अभिषेकांच्या वतीनं सूचना देखील येत आहेत. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ दाखल होईल पुढील फेरीमध्ये
सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक लॉंगॉल मधून आलेत. एकच धाव मिळेल. आता एकेका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 14 धावेंची आवश्यकता. 5 मध्ये 14 बनवायचे आहेत. क्या बात आहे, कमालीची मॅच. कुशल मोमेंटला सामना आलाय. ओ फुलटॉस चेंडू होता. बीट होत आहेत फलंदाज. सनीला देखील शांत ठेवल्या. कमालीची गोलंदाजी. अगदी लो फुलटॉस होता आणि काहीशी समजदारी भरी बॅटिंग करणं गरजेचं होतं. बॅटर सनीला पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिला चेंडू डॉट आलाय. आता जिंकण्याचं समीकरण 4 चेंडू आणि 4 मध्ये धावा बनवायच्या 14. ओ फटका दमदार आहे. उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. ओहो कॅच ड्रॉप तर झाली आहे आणि तिथे मात्र 2 धावा देखील कंप्लीट होत्या. तिसरीचा प्रयत्न धाडस होत नाहीये कारण की आता स्वतःवरती विश्वास दाखवला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे जर जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच आत्मविश्वास आता मात्र ॲज अ बॅटर सनीने स्वतःवरती दाखवलाय. स्ट्राईक वरती तो राहिलाय आणि आता जिंकण्याचं समीकरण 3 चेंडू आणि 12 धावा. 2 गोल्डन षटकार इथून मात्र येणं गरजेचं आहे. 3 मध्ये 12. ओ हा फटका देखील सुरेख पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजलाय आणि संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार आलाय आणि आता जिंकण्यासाठी उर्वरित 2 चेंडू आणि 2 मध्ये धावा बनवायच्या 8. मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय नक्कीच पाहावं लागेल. रिटायर्ड हर्ट झालेत का बॅटर? पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. येस आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. दोन चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता. नितीश जागेवरती आता राज आलाय परंतु सनीकडे स्ट्राईक आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या वासुदेवच्या, त्या म्हणजेच 9 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8. आता 2 मध्ये 8 बनवायच्या आहेत. गॅप शॉट सिलेक्शन आहे. एक तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. शेवटच्या मोमेंटला सामना पोहोचलाय. आता 1 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता. जेव्हा जेव्हा करण नक्कीच समालोचनासाठी बसतो तेव्हा तेव्हा रंगतदार मॅच तोच असतात, यात मात्र शंका नाहीये. कारण की आम्ही नक्कीच विचार केला तर अनेक स्पर्धा पाहत असतो. शेवटच्या मोमेंटला सामना आलाय. 1 मध्ये 6 बनवायच्यात. ड्यू फॅक्टर आहे. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि खेळाडू कक्षातून देखील खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. 1 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. चला वासुदेव आता जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. आयोजकांच्या वतीनं सूचना येते. केंद्रीय मंत्री चषकामध्ये देखील असं झालं होतं जेव्हा टिंबवलीच्या अगेन्स्ट आगासन संघ होता आणि तिथे मात्र आगासन संघाने तो सामना जिंकला देखील होता. आणि आता इथे काय घडेल, कुठला संघ जिंकेल? एका बाजूला आपण पाहतोय पोई आणि दुसऱ्या बाजूला संघ टीम स्टार कोसले. 1 चेंडू 6 धावा. सामना आवडला असेल दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना कोणीही जिंको परंतु हा विजय असेल एकता चषकाचा. हा विजय असेल एकता स्पोर्ट्स गोडसेचा. 1 मध्ये 6 समोरचा बॅटर सनी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संकेत. 1 मध्ये 6. हो फटका तर दमदार. उंची जास्त लांबी गाठली आणि ते गोल्डन षटकार सनीनं एक्झिक्यूट केलाय. आणि हा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये टीम पोईच्या वतीनं पोई संघाने हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन योगराजी बुटेरे, सनी अँड ऑल टीम. आणि हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केल्याबद्दल स्टार कोसले संघाचं देखील भरभरून कौतुक. आणि आमचे आदरणीय आधारस्तंभ गोडविंदे सरांकडून देखील टीम पोईला शुभेच्छा येतात कारण की संघ आता दाखल झालाय सेमी